नमस्कार मंडळी, श्री गुरुदेव दत्त सिंधू रेसिपीजमध्ये आपले सहर्ष स्वागत. तर आज आपण करणार आहोत कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा कोथिंबिरीच्या वड्या. तर त्यासाठी काय साहित्य घेतलं आहे ते बघूया आपण. त्यासाठी सुरुवातीला इथे 2 जुड्या कोथिंबीर घेतलेली आहे. ही आमची घरचीच लसणातली कोथिंबीर असल्यामुळे अंदाजे 2 जुड्यांनी एवढी घेतलेली आहे. त्यानंतर इथे महत्त्वाचं म्हणजे कोथिंबिरीसाठी जर आपल्याला खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा वड्या पाहिजेत तर त्यासाठी आपल्याला इथे पीठ घालावं लागणार आहे, ते म्हणजे तांदळाचं. तर त्यासाठी इथे मी 1 टेबलस्पून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, 2 टेबलस्पून बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि एक मोठी वाटी भरून म्हणजे साधारण 200 ग्रॅम एवढं बेसन पीठ घेतलेलं आहे. तर आता पिठं घालताना आपण आपापल्या आवडीनुसार ती घेऊ शकतो. त्यानंतर मसाल्यांमध्ये इथे घेतलेलं आहे एक 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, हळद, लाल तिखट, जिऱ्याची पावडर, त्याऐवजी तुम्ही अख्खे जिरेसुद्धा वापरू शकता. त्यानंतर आहेत पांढरे तीळ, हिंग आणि त्यानंतर इथे थोडासा ओवा घेतलेला आहे. जनरली आम्ही ओवा वापरत नाही, पण जर घातला तर तोही स्वादिष्ट लागतो. त्यानंतर घ्यायचं चवीनुसार मीठ. तर आता ही जी 2 जुड्यांची कोथिंबीर आहे ती स्वच्छ निवडून घेऊन चांगली धुवून घेतलेली आहे आणि त्यातलं पाणी पूर्णपणे काढून टाकलेलं आहे. जर आपल्याला कुरकुरीत कोथिंबीर वड्या खायच्या असतील तर त्यासाठी आपल्याला त्यामध्ये अजिबातही पाण्याचा अंश ठेवावा लागत नाही. म्हणून पहिल्यांदा कोथिंबीर स्वच्छ निवडून धुवून आणि मग चांगली निथळून घ्यायची किंवा चाळणीवर निथळायची, जेणेकरून त्यातलं पाणी जे आहे ते सगळं निघून जातं. आणि आपल्याला इथे जे पीठ आहे वड्यांचं तर ते मळण्यासाठी पाण्याचा वापर केलेला नाही आहे, कारण कोथिंबीरीलाच पाणी सुटतं. त्यामुळे त्या पाण्यामध्ये आपल्याला जमेल तितकं पीठ घालून त्या मिश्रणानुसार आपल्याला ते मळून घ्यावं लागतं. चला तर मग वळूया कृतीकडे. सुरुवातीला आपण हिरव्या मिरचीचा ठेचा करून घेणार आहे. तर त्यासाठी आपण हिरवी मिरची, लसूण आणि थोडंसं मीठ मिक्सरला एकदा फिरून घेऊ आणि मग त्यानंतर आपण त्याच्यामध्ये बाकीचे सर्व मसाले घालून थोडंसं मिक्सरला जाडसर फिरवून घेणार आहे. आता ही कोथिंबीर स्वच्छ धुवून, निथळून आणि कापून घेतलेली आहे. आता त्याच्यामध्ये आपण बाकीचे पदार्थ ॲड करू. त्यामध्ये सुरुवातीला हिरवी मिरची, लसूण, थोडंसं मीठ आणि ओवा हे सगळं बारीक करून घेतलेलं मिक्सरच्या भांड्यामध्ये ते सगळं टाकून घेतलं आहे. त्यानंतर आता सुरुवातीला लाल तिखट, मीठ, त्यानंतर हळद, जिऱ्याची पावडर, तीळ आणि हिंग हे सगळं मसाले चांगले सुरुवातीला कोथिंबीरीमध्ये पूर्ण एकजीव करून घ्यायचे आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण पीठ घालणार आहोत. त्यामुळे सगळ्या कोथिंबीरीला व्यवस्थित मसाले शेवटपर्यंत लागतात. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि चांगलं मळून घ्यायचं. आता कोथिंबीर चांगली स्वच्छ निथळून घेतल्यामुळे त्यामध्ये पाण्याचा अंश नाही आहे, त्यामुळे ह्याच पाण्यामध्ये आता बसेल तेवढं आपण घालतोय. सुरुवातीला 2 टेबलस्पून बाजरीचं पीठ, 1 टेबलस्पून तांदळाचं पीठ आणि आता मावेल तेवढं आपल्याला इथे डाळीचं पीठ घालायचं आहे. आता परत हे चांगलं सर्व एकजीव करून मळून घ्यायचं आहे. ह्यामध्ये आता आपण पीठ मळण्यासाठी एकही थेंब पाणी वापरलेलं नाही आहे. आता आपलं वड्यांचं पीठ चांगलं मळून झालेलं आहे. आता त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते की इथे एक कुकरचा डबा घेतलेला आहे, त्याला तेल लावून घेतलं आहे आणि आता आपण इथून पिठाचा थोडासा गोळा काढून घेऊया. तर आता अशा पद्धतीने आपण त्याची एक एक वडी वळून घेणार आहे आणि कुकरच्या भांड्यामध्ये ठेवून घेणार आहे. आपल्याला एकदम सुटसुटीत वड्या ठेवायच्या आहेत, त्यामुळे आपण जर पीठ उरलं तर दुसऱ्या भांड्यामध्येही आपण त्याच्या वड्या परत करून घेऊया.
आणि मग कुकरला चांगल्या एक 4 ते 5 शिट्ट्या होईपर्यंत छान वाफवून घ्यायच्या आणि मग त्यानंतर मी तुम्हाला पुढची कृती दाखवते. तर बघा, अशा पद्धतीने ह्या 2 वड्या आपल्या इथे वळून तयार आहेत. हे बघा, आता आपल्याला या कोथिंबिरीच्या वड्या तयार झालेल्या आहेत आणि आपण त्या पूर्णपणे थंड करून 1 तासभर झालेला आहे. आता आपण इथे दुसऱ्या प्लेटमध्ये वड्या थोड्याशा कटिंग केलेल्या आहेत. चला तर मग आता आपण वड्या तळून घेऊयात. आता आपण इथे कढई तापायला ठेवलेली आहे. कढई आता तापत आलेली आहे. आता आपण त्याच्यात तेल टाकून घेऊया आणि तेलही छान गरम करून घेऊया. कोथिंबीर वड्या तळण्याकरता आपल्याला जे तेल पाहिजे तर ते छान कडकडीत गरम केलेलं हवं. मग त्या आतून मऊ राहत नाही. आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूने छान कुरकुरीत तळल्या जातात. आता आपलं तेल पुरेसं तापले. आता एक एक करून आपण वड्या सोडून घेऊया. एका वेळेला खूप जास्त वड्या सोडू नये. जेवढ्या तेलामध्ये बसतील तेवढ्याच वड्या सोडाव्यात आणि व्यवस्थित छान एक बाजू पूर्ण कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आणि मगच उलटायची. वडी लगेचच्या लगेच हलवायची नाही, नाहीतर मग त्याच्यावरच्या खालच्या दोन्ही बाजू व्यवस्थित तळल्यानं जात नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या वड्या लवकर मऊ पडतात. मग आपल्याला जर खूप वेळ कडकडीत अशा किंवा खुसखुशीत जर ठेवायच्या असतील तर त्याच्यासाठी आपल्याला त्या दोन्ही बाजूने चांगल्या तळल्या गेल्या पाहिजेत. आपण हे शॅलो फ्रायसुद्धा करू शकतो. जर आपण तेलकट खात नसू तर आपल्याला शॅलो फ्राय वड्या केल्या थोड्याशा तेलावरती तव्यावरती परतल्या तरीही चालतात. बघा, आता तुम्हाला कळत असेल की याला खालच्या बाजूने एक क्रिस्पीनेस आलेला आहे. आता आपण ह्या एक एक करून उलटवून घेऊया आणि मग उलटवून झाल्या की परत एकदा दोन्ही बाजूनी खमंग तळूया. बघा, आता आपल्या वड्या खमंग तळल्यात दोन्ही बाजूने आणि त्यावरती छान पांढरे तीळ पण दिसत आहेत. तर मग आता ह्या वड्या आपल्या रेडी झालेल्या आहेत. आता आपण दुसरी बॅच सोडूया आणि दुसरी बॅचच्या वड्याही तळून घेऊयात. तर अशाच पद्धतीने तुम्ही कोथिंबिरीच्या असतील, अळूच्या असतील, अशा कुठल्याही वड्या करू शकता. अगदी कोबीच्या वड्यासुद्धा छान लागतात. आता हे आपलं तेल छान, यामध्ये फक्त तेलाचं टेम्परेचरच महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा वापर आपण पीठ मळताना अजिबात केलेला नाही, त्यामुळे त्याचा जो कुरकुरीतपणा आहे तो टिकून राहतो. आता आपली दुसरीही बॅच तळून झालेली आहे. आता आपण या सर्व करूया आणि काढून घेऊया. तर बघा, आपल्या ह्या अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत कोथिंबीर वड्या तयार आहेत आणि त्याबरोबर ही नारळाची चटणी. तर तुम्ही यासोबत काहीही खाऊ शकता तुमच्या आवडीनुसार. तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी हे आम्हाला तुम्ही कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि आमची रेसिपी आवडत असल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.